असं कसं बंद पडली? अरे तेच विचारतोय मी तुला. हो नाही म्हणजे मी रात्री लावली ना त्यावेळेस व्यवस्थित होती, आताच काय दाढ पडली हिला? आता काय करायचं? हो राया दादा, तुम्ही तुमची टू व्हीलर घेऊन जावा की. असं का करतोय रे अनिल? काल सर्व्हिसिंगला नाही का दिली? अरे मीच दिलं नाही का? बरं एक काम कर, पडदिशी मेकॅनिकला बोलव, मला कारखान्यात अर्जंट काम आहे. हो राया दादा, मेकॅनिकला मी घेऊन यायचं म्हणजे तो इथं येणार, आधी गाडी बघणार, मग त्याला त्याचा फॉल्ट कळणार, मग तो गॅरेज मध्ये परत जाणार, सामान घेऊन परत इथं येणार, मग गाडी रिपेअर करणार आणि मग तुम्हाला देणार. आता तुम्हाला तर जायचंय अर्जंट कारखान्यामध्ये, मला सांगा कसं होईल एवढ्या लवकर? अहो मी एक काम करतो, ह्या गाडीला ना आपला ट्रॅक्टर जोडतो आणि थेट गॅरेज मध्ये जातो आणि गाडी रिपेअर करून घेतो. म्हणजे कसं तुमचं बी काम लवकर होईल आणि माझं बी काम लवकर होईल. अनिल जी काय करायचंय ते अर्जंट मध्ये कर. अहो अनिल आहे तर नादच नाही. आणि राया दादा, भया गुरमीने माझा जीवच चाललाय पार. ए मामी, मी खिडक्या उघडते बरं का, लय गरम होते मला. ए बाय कृष्णे, गप बस जरा. हे बघ, एक दिवस गरम झाल्याने माणूस मरत नाही. अजिबात खिडकीन दार उघडायची नाहीत, गप्पा बस. मामी वाईच फट्टू तू, थोडी हवा येऊ दे की. ये मुंजा, तुझी हवा समधी बाहेर काढी ना, लाटेने उलट नाही, गप्पा बस. मामी तुला मदत करते पटापटा सर. अगो ए कृष्णे, तू लांबू आधी. ठेव ठेव ती आगीपासून लांबू, तिकडे सर. कृष्णे लांबू. अगं तिकडे नको बसू बाय. का ग काय झालं? अगं मांडणी बिंडणी पडला अंगा, उठ उठ आधी. तिथं तिथं मध्ये जाऊन बस जा. हा बस तिथं बस. कृष्णी, तुला मामीची मजा बघायची आहे का? ए मामे, अगं हिला इथं नको बसू देऊ. ती बघ तुळी पळा आली. कृष्णे उठ बाय माझी, उठ इथनं. अरे त्या अगं मामी मस्करी करतोय तू, चिडवतोय तुला मुद्दा. गप की र मामी. अगं किती काळजी करशील तू माझी, आणि आपण किती बी काळजी घेतली तरी जी व्हायचं तीच होणार आहे. कृष्ण तसलं काही बोलू नको अजिबात. ही बघ, तुझ्या सासरी गेलीस ना की तुला काय पाहिजे ती कर, पण आता इथं मी सांगते ते ऐक. पण लई दिवस झाले मी या शब्दावर विचार करते. मला वाटलं आज ना उद्या तुला अक्कल येईल, पण नाही. तू तर दिवसेंदिवस आणखीनच येण्यासारखं वागायला लागलास. तू का कृष्णाचं आणि तुझं आयुष्य असं उद्ध्वस्त करायला निघालायस? तुला तुझ्या आयुष्याचा जेवढा खेळ मांडायचा आहे ना तेवढा मांड, पण कृष्णाच्या आयुष्याचा का खेळ करतोयस? राया, तू स्वतःला कधीतरी कृष्णाच्या जागेवर उभं करून बघ, मग तुला तिचं दुःख कळल. जे तुला खरंच वाटतं का ग मी तिचा विचार केला नसेल म्हणून? केलास ना, तिचं आयुष्य वाचव म्हणून तू धडपडलास, तिच्या आयुष्याचा विचार केलास, पण हे समज तू तुझ्या बाजूने केलेस राया. आता बी कृष्णा जगावी म्हणून तू तुझ्यापासून तिला लांब ठेवतोयस, पण हे गोष्ट लक्षात ठेव राया. आपण माणसाशी लढू शकतो, नियतीशी नाही. जर एखादी गोष्ट होणार असेल तर तूच काय, कुणीच ती गोष्ट अडू शकणार नाही. अरे कृष्णाच्या नशिबात जर मरण लिहिलं असेल तर ते कुणीच बदलू शकत नाही राया, आणि ही गोष्ट तुला मान्य करावीच लागेल. पण तू तिचा जीव वाचवण्याच्या नादात तिच्याकडनं ती जिवंत असल्याचं सुखच काढून घेतोयस. तुझ्याशिवाय जगणं तिच्यासाठी मरणच आहे, हे तुला का कळत नाही राया? जे मला सगळं पटतंय तुझं, पण राया आता जी परिस्थिती आहे ना त्याच्या सामोरे तुला जावंच लागल, आणि जे काय कृष्णाच्या आयुष्यातले दिवस बाकी आहेत त्यात तिची सोबत करावी लागल. तिच्या आयुष्यातला निघून गेलेला आनंद तूच देऊ शकतोस. तू आता तिच्या सोबत राहणं गरजेचं आहे राया. तू तिला तुझ्यापासून लांब ठेवतोयस, आणि अशातच तू सोबत नसताना तिला मरण आलं तर? नाही नाही, मी असं काही भिऊ देणार नाही. कृष्णाला जर मरण आलं तर इथंच या घरातच आलं पाहिजे, आणि ती बी माझ्या कुशीत. मला हेच उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित होतं राया. प्रेमात मरणाचा विचार करायचा नसतो राया, एकमेकांसोबत जगण्याचा विचार करायचा असतो. माझं जगणं कृष्णाशिवाय अधुरे आहे पूयाजी. मी जगीन तर कृष्णासोबतच. मी आणेल तिला पूयाजी परत या घरात.
भुयाजी लवकर बाहेर या. आई मी हाक मारती थांब. रंजे, ए रंजे, आली बघ. काय झालं राया? का मारतोयस? मी एक निर्णय घेतलाय आणि तोच निर्णय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. मी कृष्णाला परत आणायला चाललोय. विधात्यांच्या घरात आता ती परत येणार आहे. तिचं एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे. अख्खं घर सजवा. असं समजा की तिचा पहिल्यांदाच गृहप्रवेश होतोय. घरात लग्न असल्यासारखं घर सजलं पाहिजे. कृष्णाच्या स्वागतात कसलीच कमी नाही पडली पाहिजे. राया, तू खरंच कृष्णाला आणायला चाललायस? अरे तू किती आनंदाची बातमी दिलीस. मला तर ही बातमी ऐकून लई म्हणजे लई आनंद झालाय बघ. तुला शब्दात सांगू शकत नाही. तुला काय सांगू राया, कृष्णा ह्या घरात नव्हती का नाही तर ही घर नुसतं उदास भकास वाटत होतं बघ. पण आता ती येणार आहे म्हणल्यावर आता खरी या घराला शोभा येईल बघ. मी, अंतरा, ऋतिक आम्ही समधी कृष्णाच्या स्वागताची तयारी करतो. हा कृष्णे, ए कृष्णे, अगं तुझा फोन आलाय. माझा हा राया, राया कशी आहेस कृष्णा? कशी असणार आहे? तुझ्याशिवाय सुखात असेल असं वाटतंय का तुला? आणि तू मला परत घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर म्हणून तर फोन नाही ना केलास? नाही नाही, तू तयार राहा ही सांगण्यासाठी मी तुला फोन केलाय. तुझा आता थाटामाटात विधात्यांच्या घरात गृहप्रवेश होणार आहे. काय? हो, तू लवकर तयार हो, मी तुला घ्यायला येतोय. राया, तू हे खरं बोलतोयस का? का माझी मस्करी तर नाही ना करत आहेस? कृष्णा, मी तुझी मस्करी करत नाही. आता जी होईल ती होईल. लय झालं परिस्थितीपासून लांब पडणं. आता जी हाय ती परिस्थिती स्वीकारायचं ठरवलंय मी. आणि काय बी झालं तरी तुला या घरात आणणार म्हणजे आणणार. तू लवकर तयार हो, मी आलो. मामे, मामे लवकर बाहेर ये मामे. काय झालं कृष्णे? मामे, मामे राया मला परत घेऊन जायला येणार आहे. मुंजा मला राया घेऊन जायला येणार आहे. मी सांगितलं होतं ना, माझं मन माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. मी परत माझ्या घरी जाणार, रायापाशी जाणार. काय झालं? घेतला का त्या कृष्णेचा जीव? नाही अजून. काय किस्ता येळ झाला. एक पोरगी मारायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय वी? अहो ती कोंबडी घराच्या बाहेर निघत नाही तर कशी कापायची? कोंबडी? तुला काय 2 लाख रुपये कोंबडी मारायचं दिल्या ती? हे बघ, तू कृष्णीला मार, तिचा जीव घे. मी तुला पाहिजे तेवढ्या कोंबड्या खायला घालती. अहो कोंबडी म्हणजे कृष्णाच. आता लोकांना कळतं म्हणून अशा भाषेत बोलावं लागतं. असं वय? अरे मग आधी सांगायचं की. बर ऐक, एक काम कर, या कोंबडीला दाणं टाकून बाहेर यायची वाट बघत बसण्यापेक्षा डायरेक्ट घरात घुसान कोंबडी पकडा. अहो कशी पकडणार? तिच्यासोबत अजून 2 माणसं आहेत ती. आणि आपण घाई केली तर उगाच आपला प्लॅन फिसकाडायचा. नाही 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 नाही, असं अजिबात झालं नाही पाहिजे. मम्मी मी जाऊ का मग तिला? गप्प जरा, ते पण इकडे. आता मी सांगते ते नीट ऐका. माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या कोंबडीला घराबाहेर काढायची. ऐका.
पण काय जरी झालं तरी आजच्या आज काम झालं पाहिजे. अंतरा भारी सुचलंय की ग तुला. वा वा वा. मग बायको कोणाची? बस तिकडे खाली. आत्ता कुठे येऊ बंगला ही खुली तुझ्या स्वागतासाठी सजल्यागत वाटते. कृष्णा तुला पांढरा शर्ट आवडतो ना? बघ स्पेशल तू यासाठी घातलाय. कृष्णा तुला या घरात सन्मानानं परत आणण्यासाठी मी असा सजलोय. कसा दिसतोय? आणि मला 100% खात्री तू बी या फोटोतल्या सारखी एकदम भारी सजली असणार. हाय का आता मी बी काय फोटोतल्या तुझ्याशी बोलत बसलोय. आता तर मी डायरेक्ट तुझ्याशीच बोलीन ना. कृष्णा आता परत आपण एकत्र असू. परत या खोलीत आपल्या गप्पा रंगतील. आपली मस्ती चालू होईल. मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपेन आणि तू तुझ्या ओल्या केसांचं पाणी माझ्या अंगावर टाकून मला सकाळ सकाळ उठवशील. मला हे सगळं परत पाहिजे कृष्णा. कृष्णा मी येतोय तुला न्यायला. सारख्या सोडा मला. तुला ओरडायचंय ना तेवढं ओरड. ओरडणाऱ्या माणसांचा जीव घ्यायला आम्हाला लय आवडतंय बघ. मम्मी शोले पिक्चर बघितल्यासारखं वाटतंय. सर्टिफिकेटची पाहिजे तेवढं ओरड. पण इथं तुला कोणी बी वाचवायला येणार नाही. काय रे? ए बघताय काय संपवायचा विषय. अंतरा बघ आपल्या आयुष्यातला काटा आता कायमचा दूर होतोय. तिला कधीपासून मरताना बघायची इच्छा होती माझी. आता पूर्ण झाली देवा. मम्मी जर गाडीतलं पेट्रोल संपलं तर? उघडलंस कोण? हे घ्या झालं तुमचं काम.